हाय फ्रेंड्स. तर 2 दिवस माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून माझे आपले व्हिडिओ आले नव्हते. तर आता थोडी तब्येत ठीक वाटते. तर त्या दिवशी मी गाजरचा हलवा बनवला होता मुलाची फरमाईश म्हणून. तर मिस्टर लगेच बोलले की मुलाने एकदा मागितलं तू लगेच बनवून दिलंस. मी 4 दिवस कोथिंबीर वडी मागतोय पण तुला काही ते वेळच भेटत नाही आहे. तर म्हटलं चला नवऱ्याची फरमाईश म्हणून कोथिंबीर वडी बनवूया. त्यासाठी मस्त अशी कोथिंबीर घेतली आणि छान अशी बारीक करून घेतली. त्यामध्ये आपलं बेसन आणि आपला जो तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. आणि त्यासाठी ना मी हिरवा मिरचीचा ठेचा बनवून घेतला. त्याच्यासाठी लसूण, आलं, मिरची आणि जिरं त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं होतं. तो सगळा ठेचा मी आज या पिठामध्ये ॲड करून घेतला. त्याच्यानंतर गरम मसाला, आपला लाल मसाला, मीठ, हळद आणि सगळं एकत्र करून थोडं तीळ घातले आणि एकत्र करून घेतला. आणि जसं तुम्हाला थोडंसं पाणी लागेल तसं ॲड करून छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर मग चाळण घेतली आणि त्यात थोडंसं तेल लावलं आणि टोपामध्ये पाणी गरम करून ठेवलं आणि त्या भांड्याच्या आकाराने चाळणीच्या आकाराने टोप ठेवला. त्यानंतर सगळं असं पीठ एका लाईनला लावून घेतलं. तेव्हा थोडीशी अजून तीळ पिरले कारण त्याने दिसायला खूप छान वाटतात आणि खायला पण छान वाटतात. त्याच्यानंतर मग ती चाळण टोपावर ठेवली. बघा असं एकसारखे असे लावून घेतले. टोपावर चाळून ठेवले आणि मस्त अशी वाफळ दिली. त्यानंतर छान अशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या पाडल्या आणि मस्त अशा गरम गरम तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. तर देवांचे पप्पा बोलले नशीब आज तरी बनवलीस. म्हटलं नाही तर अजून 4 दिवस तुम्ही मला सुनवलं असतात. नवरा म्हणजे काही सासूच असते. तर मग हे जेवणामध्ये आहे मस्त